24 चॅनलमध्ये आपलं भक्तिपथ फाउंडेशन या ठिकाणी देहू गावात पोहोचलेलं आहे। आपण काही वेळातच ते क्षणचित्रे पाहणार आहोत। तुकोबारायांच्या देहूमधून आज प्रस्थान होते आणि भक्तिपथ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 3 वर्षापासून असा हा उपक्रम जगभर आपल्या संतांच्या पुण्यतिथी जयंती जी असेल, आमचे हरिभक्तपरायण शेष महाराज आणि आमचे राहुल शेठ वगैरे ही सर्व मंडळी यांचं सहयोगही आहे। आणि आपल्या या दिंडीचं विश्वभ्रमण दिंडीचं एकच हेतू आहे की आपले संतांचे विचार जगभर जे अन्य समाज आहे, भारतीय आहे, तिथेही लोक आहेत, तर त्यांनाही मानवतावादी विचार, संतांचे विचार जे मानवतावादी आहेत त्या विचाराचा प्रचार प्रसार व्हावा या हेतूने दुबईमध्ये कार्यक्रम झाला, माऊलींचा समाधी सोहळा, त्यानंतर मलेशियामध्ये नामदेव महाराजांचा समाधी सोहळा झाला आणि आता सिंगापूरला जगद्गुरू तुकोबारायांचं वैकुंठ गमन सोहळा। शहर अध्यक्ष श्री राहुल चव्हाण, आपण त्यांना विचारूया आपलं अध्यात्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी कायम सहकार्य असतं, यावेळीसही आपण सहकार्य केलं आहे, आपल्या भावना या ठिकाणी काय आहे? अतिशय आनंदाचा क्षण आहे। भक्तिपथ फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे सहकारी आणि आध्यात्मिक क्षेत्रात असलेले शेषनाथजी महाराज आणि स्वामी भारतानंदजी स्वामी यांच्या माध्यमातून आज अखंड विश्वाला आज संदेश दाखवण्यासाठी इथनं बीजेचं औचित्य साधून संत तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या प्रस्थान करत आहे देहूमधनं, मी माझं भाग्य समजतो की मला या क्षणाचा आनंद घेता आला। तसंच तिथल्याही नागरिकांना मी सांगू इच्छितो की तुमचंही भाग्य आहे की देहू या पवित्र भूमीमधनं स्वतः तुकाराम महाराजांच्या पादुका तिथं येत आहे, त्यांनी त्याचं त्या पद्धतीने स्वागत करावं ही विनंती। आणि आता मुंबई एअरपोर्टला आपण पोहोचलेलो आहोत आणि आपल्या समवेत या सोहळ्याचे आयोजक शेठजी महाराज जे आहेत, आपण त्यांना विचारूया खऱ्या अर्थानं हे समाजसेवेचा या संप्रदायाचा वसा तुम्ही घेतलेला आहे। पहिल्यांदा दुबई, नंतर मलेशिया आणि आता सिंगापूर आहे, काय सांगाल याबद्दल आणि काय असेल पुढील रचना वगैरे? सर्वांना रामकृष्ण हरी। भक्तिपथ सेवा फाउंडेशन गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक बरोबर संतांच्या विचारांचं सुद्धा प्रचाराचं काम करत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की दुबई, मलेशिया, त्यानंतर यावर्षी सिंगापूरमध्ये संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष हा सोहळा, बीज वैकुंठ गमन जो सोहळा आहे सिंगापूर या ठिकाणी आम्ही आयोजित करत आहोत सर्व फाउंडेशनच्या वतीने। त्यामध्ये प्रामुख्याने आमचे स्वामी भारतानंद सरस्वती महाराजजी हे त्या ठिकाणी कीर्तन करणार आहेत। सर्व आपले पुण्याचे भक्तमंडळी आहेत, भजनी मंडळ, त्यांचं पण भजन होणार आहे, त्याबरोबर आपले मस्के महाराज असतील, हे सर्व मंडळी त्या ठिकाणी आहेत। आणि हे कार्य करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी आम्हाला प्रेमरूपी पाठिंबा, सहकार्य ह्या सर्व गोष्टी होत राहतात आणि हे कार्य असंच निरंतर पुढे होत राहणार आहे। कारण की भौतिकता ही किती जरी वाढली तरी माणसांच्या मनाच्या शांतीसाठी अध्यात्म फार महत्त्वाचं आहे आणि अध्यात्म हे केवळ संतांच्या विचारामध्येच आहे। झाला आता आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण आलो आहे, काही आम्ही क्षणातच आम्ही सिंगापूरकडे आपण प्रस्थान करणार आहोत। तर देहूमध्ये पण सांगितलं मी, आणि म्हणून अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि गेली 3 वर्षापासून वेगवेगळ्या देशामध्ये हा सांप्रदायिक कार्यक्रम आणि तो तिथीनुसार विधिवत जे आपल्या परंपरागत जे आम्ही पाठीमागच्या वेळेस मलेशियाला नामदेव महाराजांची पुण्यतिथी भारतात जेव्हा साजरी झाली त्याच वेळेस मलेशियात कीर्तन झालं, तेव्हा दिंडी निघाली, भजन झालं, त्याच्याही पाठीमागे दुबईला माऊलींचा समाधी सोहळा झाला। आत्ताही जगद्गुरू तुकोबारायांचं वैकुंठ गमन सोहळा ज्या दिवशी बीज येते आहे त्याच तारखेला त्याच तिथीला तिथे सिंगापूरला कीर्तन होईल आणि म्हणून खूप आनंदाचा हा सोहळा आहे। आणि भक्तिपथ सेवा फाउंडेशनचं हे जे काम आहे ना, तर खरोखर कौतुक तर करावंच आणि हे क्रांतिकारी काम आहे। भले आज संख्या कमी असेल पण हे जे रोपटं लावलेलं आहे तर हे क्रांतिकारी काम
सर्व वारकरी संप्रदायाने कौतुक केलं पाहिजे शेष महाराजांचं. आणि म्हणून मी होईल तेवढं वेळ देत असतो आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथे भजन करून, आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रात तर भजन होईलच, पण त्या धर्तीवरती जाऊन भजन होणं, तिथे दिंडी काढणं, तिथे कीर्तन करणं, तिथं भजन करणं, तिथे आपण ग्रंथ वाटप करतो त्या लोकांना. तिथे मराठी लोक आहेत, हिंदी लोक आहेत, भारतातले आहेत, तिकडचेही लोक आहेत. आणि म्हणून हे आगळा वेगळा उपक्रम आहे. आणि येणाऱ्या काळातही जास्तीत जास्त लोक आणि सर्व संतांच्या जातीपाती काही आम्ही भेदभाव मानत नाही. आणि वेगवेगळ्या दरवर्षी हा उपक्रम दरवर्षी वर्षातून 2-3 दिंड्या निघतातच, पण एक तर दिंडी दरवेळेस वेगवेगळ्या संतांची जयंती पुण्यतिथी वेगळ्या विदेशात जाऊन करणे. आम्ही पुण्यावरून आलेले आहे आणि ही सेवा करायची संधी मिळाली आम्हाला महाराजांमुळे, शेष महाराजांमुळे. आणि हा खूप आनंद आम्ही गेल्या वर्षापासून घेतो आहे. दिंडी म्हणजे काय तो प्रकार, वारीमध्ये जो जातो आपण तसंच ह्या दिंडीमध्ये आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की शेवटपर्यंत त्यांना सहकार्य करायचं, माझी अशी इच्छा आहे. आणि करत राहणार, प्रत्येक वर्षी दिंडीला करत राहणार, कारण माझ्या ज्या सख्या आहेत त्या पण खूप आनंद घेतात. स्टार्टिंगचे पॉईंट पूर्ण त्यांना जाऊ दे. नक्कीच आपल्या चॅनलच्या वतीने या यात्रेसाठी आपण शुभेच्छा देतोय. तुर्तात आपण या ठिकाणी थांबूया. कॅमेरामन हनुमान घोंगडेसह अनिल जोगदंड, मुंबई.